तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा जगभर ओळख आहे, मात्र पिंपरी चिंचवडला जगात कोणी ओळखत नाही असं वक्तव्य महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद जे आहे ते निर्माण होण्याची शक्यता आहे। की गांधर्व महाविद्यालयाचं जे नेटवर्क आहे पूर्ण जगामध्ये ते आपलं नाहीये आणि पीसीएमसी ला ओळखत नाहीत लोक, गांधर्व महाविद्यालयाला जगात ओळखतात। नाही, जगात नाही ओळखत, जगात नाही ओळखत, जगात ओळखतात। तर युरियाचा तुटवडा भासणार नाही, खतांच्या साठ्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टोक्ती दिली आहे। 180 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असल्याची केंद्राची माहिती आहे। शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही असं देखील केंद्र सरकारने म्हटलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा खताचा साठा अधिक मजबूत असल्याचं केंद्राने म्हटलंय। तर नंदुरबारच्या शहादामध्ये गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। मनमानी करणाऱ्या गॅस एजन्सीवरती कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी केली आहे। गॅस बुक करून 15 दिवसांनंतरही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण झाले। तर एकीकडे सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर चिपी मुंबई चिपी हवाई या प्रवासासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला। शासनाने 100% वायबिलिटी गॅप फंडिंगला प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रति आरसीएस सीटसाठी सरकार 2991 रुपये दराने वायबिलिटी गॅप फंडिंग देणार आहे। एका वर्षासाठी 7,64,00,000 रुपयांच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली। तर मीरा रोड येथील चंद्रेश ऑर्किड या इमारतीमध्ये 37 वर्षांच्या सुमनची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने सुमनवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला होता। शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यानं रागाच्या भरात आरोपीने घरकाम करणाऱ्या सुमनवरती चाकूने वार करून तिची हत्या केली। विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे। एका नौदल कर्मचाऱ्याने आपल्या 31 वर्षीय प्रियसीची निर्गुण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। आरोपीने स्वतःहून पोलिसात शरणागती पत्करल्यानंतर या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला। पीडितेसोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र काही कारणास्तव त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हत्येत झालं। तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा रत्नागिरीमधील शेतीवर परिणाम होतोय। कोकणातल्या बागायती शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली। सिंचनासाठी लागणारे पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन साहित्य तसंच तण वाढू नये म्हणून प्लास्टिक पेपरचे मल्चिंग पेपर हे 25 ते 30% महाग झालेले आहे। दरम्यान खरीप हंगाम 2 महिन्यांवर असून देखील शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता शेतीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे। कृषी साहित्यामध्ये जी साहित्य आहे त्याच्यामध्ये दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे। कृषी साहित्याच्या किमतीमध्ये 25 ते 30% या ठिकाणी महागलेले आहेत। कोकणातल्या बागायती शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते। क्रूड ऑइलवरती प्रक्रिया करून या वस्तू तयार होतात, पण सध्या भारतामध्ये क्रूड ऑइल येत नसल्यामुळं कृषी साहित्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत। सर, काय सांगाल, कृषी साहित्य वाढले का, रेट वाढलेत का, काय सांगाल? हो सर, युद्धाच्यामुळे 30 ते 25% रेट वाढलेत मार्केटला। त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना खूप त्याचा परिणाम बघायला पडतोय। खास करून कुठले कुठले साहित्यामध्ये वाढले, म्हणजे कटर, गॅस, पीव्हीसी पाईप्स आणि प्लास्टिक मटेरियलमध्ये खूप रेट वाढले आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।